माझ्या माय बाप्पाला काय माहित, त्यांचा राजकुमार इथं मशीन विलाय. त्यांना सांगू तरी कसं, त्या दलिंदर लोकांनी आमच्या दोघांचे मोबाईल घेतलेत. आई कुठं बसलो 50,000च्या नोकरी. हे सगळं त्या इकेमुळे होईल, पण त्याचा तरी काय दोष. पण मीच ते मॅडमच्या मागे लागून आलो. पण मॅडम मॅडम जर सोडली तर ह्या घरात दुसरं काहीच नाही बघायचं. छोटे मालक, मी म्हणलं तुम्हाला बी आंघोळ घालावं. आंघोळ घालायला लागलोय तुला, थांब सांगतो. संख्या, ओय संख्या, संख्या. छोटे मालक राहू द्या ना, सॉरी राहू द्या. संख्या, छोटे मालक राहू द्या. कुठे गेलो येत टाइम. संख्या ए किड्या, परत नाटक करायला का तू? असे जर परत नाटक केलेस ना तर अशा जागेवर गायब करेन ना की गजाडॉन सारखे जर 10 जण आले ना तरी तू सापडणार नाहीस काय. मालक असे केस ठेवत जा, हे असे इकडे नाही चांगले वाटत, असे ठेवत जा. आता चांगलं दिसायला सारखा मैस दूध. छोटे मालक आवाज दिला वाटतं, बोला की. वनील मार गेला. काय जिंदगी झाली राव. त्या शिद्यामुळे झाले, जे काय झाले त्या शिद्यामुळे झाले. हॅलो, हा अरे बघू ना मग. हा ठीक आहे. गजा भाऊ सांग, गजा भाऊ. मग बाकी बडबड लावू नको, जे असेल ते माया सोपून दे. जा. मग ठेव बघू. हे बाबा, सकाळी इथं झाडू लागला, आता बी झाडतोय. मला काय काय तुम्हाला? अहो नाही मालक, तिसरी वेळ झाडायची. तुमचा ते बॉडीगार्ड नाही का संख्या, तिसऱ्या वेळ झाडायला लावले मला. 3 तिथं झाडायला लावतोय, तुम्ही म्हणताय मी इथेच आहे सकाळपासून. ठीक आहे. पण 3दा नाही, 5 वेळी तरी म्हणला तरी तुला झाडून घ्यावाच लागल. अहो 3दा 4दा असते का, फरशी निघन की. बाकी काय सांगू नको, पहिले झाडून घे आणि हातपाय दाबाली माझे. जरा हातपाय दुखेल माझे. मालक तुमचा गळा नाही का दुखत कधी? काय म्हणला रे? अहो मला म्हणायचंय, तुमचे हातपाय दाबून देतो मी, तुमचं डोकं दाबून देतो, तुमचे हातपाय दाबून देतो. पण मालक एकदा घरी जाऊ द्या ना आमच्या दोघाला. एकदा प्लीज घरी जाऊन येतो आणि फक्त आई वडिलांना दाखवून येतो की आम्ही जिवंत आहेत. एकदा जाऊन येतो. घर विसरून जायचं, जेव्हा गजेच्या मनात येईल ना तेव्हा बघू. मालक असं करू नका ना मालक, एकदा जाऊन येतो ना आम्ही वापस. मालक असं करू नका. सरक, सांगितलं तुला नाही म्हणजे नाही. ठीक आहे मालक, ठीक आहे. पण एक काम करा ना, आमची दोघांचे फोन तेवढे तरी द्या ना. फक्त एक ऐका फक्त एकदा घरी फोन करतो, आम्ही जिवंत आहेत बाबा, आम्ही या जगात आहेत, तेवढं आमच्या आई वडिलांना कळू द्या ना प्लीज. तुझ्याची हुज्जत घ्यायला मला वेळ नाहीये. गपचीप झाडून घे आणि हातपाय दाबा, लवकर ये. आणि तुला सांगतो त्याच्यात लक्ष ठेव, कळलं? काय बघायला घे झाडून पटकन. मग घेतो की. मग तुम्ही डॉन नाहीत, बॉडीगार्ड आहेत. काय म्हणला बॉडीगार्ड म्हणतो मला? मालक हो नाही, करा दादा, सॉरी. हे झाड, झाड हे बी झाड, झाड इथलं झाड.
झाड इथलं. ए झाड तुम्ही तरी झाडा. काय मला झाड म्हणतो. थांब झाडू तुझ्याकडे द्यायला की. बघतो जरा फोन आलाय कोणाच तरी. अरे काय माणूस आहे भाऊ, सगळ्याला एकच रुबाब आहे इथं. मालकाचा तसलाच रुबाब, ह्या आपल्या नोकराचा तसलाच रुबाब. हॅलो हा बोलतो मालकाला बोलतो. कसला आडत उतरते तुला. नाहीतर काय भाऊ, आणि विषय म्हणजे बॉडीगार्ड नुसता. हे हा सगळ्याचा सारखाच रुबाब आहे. तू कुठे गेलतास? अरे मला तिथं मशिदीला लावल्या. काय जाऊ दे, रडू नको, माझं तेच चालू आहे. 4-5 घर झाडून घेतले. सरक बाजूला, झाडू दे. राहू दे बाबा. कसं म्हणणार बाबा आपलं. जाऊ दे. होय भाऊ, आपण इथून कधी निघतो का नाही रे? ह्यांच्या मर्जीनं तर आपण कधीच निघू शकत नाही. आपल्याला निघण्यासाठी आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. काहीतरी करावं लागणार आहे रे, तेव्हा आपण निघतो. काहीतरी कर शिदा, काहीतरी कर. अरे काय करायलास? तूच तर मला काहीतरी कर, मग मी हेच करू शकतो. हा भाऊ, तूच करणार काहीतरी. हा सर तिकडे तुझ्यामुळे फटलो आपण इथं. तुला म्हणलो त्या पुरीच्या मागे लागून नको येऊ, चल वापस चल वापस, तरी आला मॅडम करीत. हायला आयडिया, मी कॉलेजमध्ये ऐकले की पुरीला इमोशनल असतात. आपण काय करू, त्या मॅडमला आपली काहीतरी इमोशनल स्टोरी सांगू. तू काय म्हणायचं? आले 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 शुद्ध ऐक ऐक. हे बघ आपलं ठरलं ना मगाशी, मॅडम इथं आल्या की आपलं बोलायला चालू करायचं बरं का. ए अरे ऐकलंस का नाही बोललेलं मी? हो हो. मग तिकडे होय काय बघायला लागलं असतं. आता इथं आले सुरू करायचं. हं. कामाचं काय नाही रे, काम किती बी करू, पण एक तर तिचं घरी माझ्या आईची तब्येत बरी बरी नसते. नसते. एक तर तिला किडनीचा प्रॉब्लेम, किडनीचा आजार. हा. कसं करीत असते आणि काय करीत काय असते, माहिती, हा. कोण दवाखान्यात नेत असतं तिला. आता त्याचं टेन्शन येईल रे मला, तशी परिस्थिती. हा कोण आता आई बद्दल काहीतरी बोलत होता. ह्यो बोलत होता ह्यो. अहो काय आहे ना, ह्याच्या आईला किडनीचा प्रॉब्लेम आहे आणि ह्यो घरी एकटाच कमावत आहे. ह्यो इथं फसलाय, म्हणजे आईला दवाखान्यात कोण नेत असन काय काही सुद्धा माहित नाही आम्हाला. कोणीच नाहीये का कोणीच नाही. बाई, खरंच आहे का असं? अहो खरंच आहे हो. आणि ह्याचं तर काहीच नाही. तुम्हाला सांगतो, इकडे येण्याच्या पहिल्या दिवशीच माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला होता आणि माझा भाऊ तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्याला नीट करण्यासाठी माझ्याकडे पैसे पाहिजे होते. आणि हे तू तर एकुलता एक आहेस ना. काय म्हणजे तुम्ही दोघ जण खोटं बोलत होतात? आता तर तुम्ही जाऊनच दाखवा. आता तुमच्या पाठीमागे फक्त 2 बॉडीगार्ड होते, आता इथून पुढे तर 4 राहतील. सॉरी भाऊ, सॉरी. अरे तुला म्हणलो तर मी भावात सांगणार आहे म्हणून. हा तू लक्षात नसतं ना, त्या बाईकडे बघितलं की तू बघत राहतोस. हा तू हिथच राह, तू हिथच राहणार, मी जाणार एकटा आता. अरे अरे भाऊ, सॉरी ऐक ना, तुला तर माहितीये ना, पोरगी बघितली की मला डोळ्यावर अंधार येते. करणं यार काहीतरी प्लीज. सर अरे करणं काहीतरी इथून निघायला. प्रॉमिस कर, त्या पुरीकडे बघून येणार होऊ नको. हा आता इथून जाणार नाही आपण. हा प्रॉमिस. सर मला विचार करू दे काय. सर विचार करू. आता एकच आहे, घरी कुणीच नाही. हे फक्त पोरगी ते आहे ना, ते बॉडीगार्ड. डोक्यात काहीतरी मारू, ते बेशुद्ध पडन, जाऊ पळून. हॅलो